आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। देवा, आत्तापर्यंत मी सगळं मनात ठेवत आले, पण आता सगळ्या गोष्टी अगदी हव्या तशा घडतात। कदाचित हीच ती योग्य वेळ आहे सूर्याला सगळं खरं काय ते सांगण्याची। डॅडी आत्तापर्यंत जे काही भोगत आलेत, सगळी प्रॉपर्टी, संपत्ती, घर, हे सगळं सूर्याचं आहे हे आता त्याला कळायलाच हवं। अजून जर उशीर केला ना तर गोष्टी हातातून निसटतील आणि ते मला नकोय देवा। डॅडींनी सूर्याकडून जे जे काही हिरावून घेतलेलं आहे ते आता त्याला परत द्यायची वेळ आली। देवा, मला आशीर्वाद दे आणि सूर्याला सगळं सत्य सांगण्यासाठी मला ताकद दे। तुळजा, तू आता जे बोलत होतीस तसं करण्याचं जर तुझ्या डोक्यात असेल तर ते आत्ताच्या आत्ता डोक्यातून काढून टाक। आई, पण का? का म्हणजे? अगं तो नराधम जालिंदर, त्याच्या हातनं धन दौलत जाण्याच्या भीतीनं तो मोकाट सुटलाय। त्याला कसलीच मर्यादा नाही राहिलीये। त्याला फक्त संपत्तीची हाव आहे आणि अशा रावणाला संपवायचं असेल ना तर पोरी सगळ्या गोष्टी धीर धरून करायला पाहिजे। अजून किती धीर धरायचा आहे आई? इतकी वर्ष सूर्याला अंधारात ठेवलंच होतं ना आपण। पोरी, तुझं समज बरोबर आहे, पण सूर्याच्या डोळ्यातला राग बघितलास ना तू? तो जर जालिंदरकडे गेला असता ना तर त्याने जालिंदरचा मुर्दाच पाडला असता। पोरी, मला सूर्याला माझ्यापासून लांब गेलेलं बघायचं नाही। नको मला धन दौलत, पैसा, संपत्ती। मला माझा सूर्या पाहिजे। आई अहो, अशाने ना सूर्याला त्याच्या हक्काचं कधीच मिळणार नाही आणि डॅडी मात्र मोकाट फिरतील। ओ, कित्येकाच्या वाट्याचा सुखाचा घास ओरपाडून खातील ते। आणि या सगळ्याला ना फक्त आपण जबाबदार असू, कारण आपल्याला हे माहीत असूनही आपण सूर्याला सत्य सांगितलं नाही, डॅडींना रोखलं नाही। मला तुझं समज पटतंय तुळजा, पण आधीच माझ्यावर, त्याच्या बहिणींवर झालेला अन्याय बघून तो आतल्या दुमसतोय आणि त्याला तू आता जर हे समजा सत्य सांगितलंस ना तर तो जालिंदरला जिवंत सोडणार नाही आणि त्यानंतर जे होईल त्यात फक्त आपल्या घराची होरपळच होईल तुळजा। म्हणून तुला सांगते पोरी। आई, आत्तापर्यंत ना याच भीतीपोटी मी शांत होते। सूर्य रागाच्या भरात चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना, ही भीती ना माझ्याही मनात होती हो। पण आता बस, आता नाही। डॅडी शांत बसणार नाही हे माहिती आहे मला, आणि त्यांनी काही करण्याच्या आधी सूर्याला हे सत्य कळायलाच हवं। हो, असं जर केलं ना तरच डॅडींची सत्ता संपेल आणि सूर्याला त्याचा हक्क मिळेल। आणि असंही संकटाला घाबरून जगण्यापेक्षा ना त्याच्याशी लढून ते संपवणं जास्त योग्य वाटतं मला। त्यामुळे मी आता तेच करणार आहे। मी सूर्याला डॅडींचं सगळं सत्य सांगणार आहे। तेजू, तेजू बाहेर की। अगं बाहेर ये। दादा, कुठे होतास तू? आम्ही कधीपासून तुझी वाट बघतोय। दादा, मी गोडाचा काला केलाय, तू आधी चाखायचा आणि सांग कसा झालाय। दादा, मी अन्न भागुरी ना ही दही अंडी सजवली, कशी वाटते? अरे थांबा 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 जरा, आधी मी काय आणले ते तरी बघा। या हे बघा कसं आहे? हा, माझ्या पाचनसाठी पाळणे आणलेत। कसं आहे, भारी आहेत ना? भारी आहे दादा। हा, मग आता पौर्णिमुळे तेजू रात्रभर जागी असते म्हणून म्हणलं पाळणे आणावे। आता ह्याच्यात कसं बाच्या एकदम शांत झोपतील, आहे ना? तेजूचं पण टेन्शन जाईल, आहे की नाही? दादा, अरे तू किती काळजी घेतोस सगळ्यांची। अगे येडा बाई, आज रडायचं नसतं। येडे का तू? अरे दही अंडी आनंदाचा सण नाही हो। हसत चला, तयारी लागा, चला। हे ठेवा, चला उड्या इकडं। कसली भारी सजवली। अरे वा, किती छान सजवलंय समजा। कितीतरी दिवसांनी मी असा सण बघणार आहे, लय बरं वाटतंय। आई, हे तर काहीच नाही। इथून पुढचा प्रत्येक दिवस आहे ना
तुमच्या सगळ्यांसाठी सण असणार आहे. बघ मी काय काय करत होते. हा लय जीव तुटतो रे तुझा सगळ्यांसाठी. अगदी कृष्णावाणी आयुष्य जगतोस बघ तू. तुला जन्म देणारी मी तुझ्यापासनं देवकीवाणी लांब राहिली. हा ना, तू तुझ्या बहिणींमध्ये तू तुझी यशोदा शोधलीस आणि जगत राहिलास. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे सूर्या. डाकू माकून डाकू माकून डाकू माकून डाकू डाकू माकून डाकू करंट बसला का तुला? डाकू माकून. दादा हा. सांग यंदाची दहीहंडी कोण पाडणार? कोण फोडणार काय कोण फोडणार? मी फोडणार. कळलं? होय काय? मग आम्ही जातो घरी. चल पुढे. जा जा जा. तुम्ही दोघं पण नाही फोडणार आहे, मी फोडणार आहे. ए काठी कुणाच्या हातात आहे? म्हणजे मी फोडणार. फोड. फोड चला. फोड. आता मागं, सगळ्यांनी सगळं तयारी फोड, फोड. ठेवा. तात्या आले आई मागे सरा. तयारी ठेवू दे. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. चल. जय राधे राधे. बस 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 नाही होणार. अरे हळूहळू. मी फोडणार. अरे मी फोडणार. अरे मी फोडणार. घ्या. बाळकृष्णाची पण इच्छा दिसते की हंडी वहिनीनच फोडावी. म्हणून तर काठी डायरेक्ट वहिनीच्या हातात जाऊन बसली. वहिनी ये. सूर्या, दादा अरे वहिनी हाक मारते की. ए उगा जागा पण करू नको. कुठं आग मारली तिनं? कशी फोडू ही अंडी? दादा वहिनी एकमेकांकडे बघायला ना अख्खा दिवस पडलाय. मला त्या हंडीतला काला खायचंय. पटकन फोडा. या मनाच एकदा बाबरल है तुझ्या मग हळू हळू बोल तू जरा फिर हात एक